हॅलो फ्रेंड्स, आज दाखवते डोसा प्रेमिक्सची रेसिपी। डोसा गाणं ऐकून सारखं डोसा खायची इच्छा होते, पण डोसा बनवायचं झाला म्हणजे डाळ भिजत घालायला पाहिजे, मिक्सर काढला पाहिजे, वाटायची, हे सगळ्या गोष्टींचा कंटाळा येतो। तर झटपट डोसा बनवायचा असेल तर हे प्रेमिक्स बनवून ठेवलं की अगदी 15 मिनिटात डोसा होतो। आंबोळ्या करायच्या असल्या तर रात्रभर पीठ भिजत ठेवायचं। तर आमच्याकडे खूप दमट हवा असते, त्यामुळे मी कपड्यानेच हे पुसून घेते। मग डाळीवरची जी पांढरी पावडर असते ते सगळं निघून जातं। तुम्हाला जर कडक ऊन असेल तर तुम्ही रात्रभर डाळी धुवून फॅनखाली वाळवू शकता। तर मी असं पुसूनच घेते आणि मग पॅनमध्ये त्या गरम करून घेते। जास्त त्या भाजून नाही घ्यायच्यात खरपूस, फक्त मिक्सरला वाटल्या जातील आणि त्यातला मॉइश्चर जाईल एवढ्याच त्या भाजायच्या। मी इथे 1 कप उडीद डाळ घेतली आहे आणि पाव कप चणा डाळ घेतली आहे। दोन्ही डाळी चांगल्या भाजून घ्यायच्या आणि मग काढून ठेवायच्या। त्याच्यामध्येच रवा भाजून घ्यायचा। रवा अर्धा कप आहे। नंतर पाव कप साबुदाणा आणि पाव कप जाड पोहे पण मी घेतले। ह्याचं सगळं प्रमाण मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलं आहे। आणि ह्या सगळं भाजून झालं की सगळ्यात शेवटी ते मिश्रण गरम असतानाच 1 चमचाभर मेथी दाणे टाकायचे। मेथी जास्त भाजायची नाही, नाहीतर मग ती कडवट होते। नंतर हे सगळं मिश्रण थोडंसं गार करायचं आणि मग मिक्सरमध्ये बारीक वाटून घ्यायचं। मग चाळून घ्यायचं आणि मी रेडीमेडच तांदळाचं पीठ वापरते। तर 2 कप तांदळाचं पीठ त्याच्यात मिक्स करायचं आणि हे एअरटाईट डब्यात आपण स्टोअर करू शकतो किंवा जास्त वेळ ठेवायचं असेल तर मग फ्रीजमध्ये ठेवायचं। आता हे पीठ वापरून आपण डोसा काढून बघूया। तर हे मी थोडंसं 100 ग्रॅम पीठ घेतलं आहे तयार आणि मग त्याच्यामध्ये असं ते डोशाच्या बॅटरप्रमाणे भिजेल इतकं पाणी घातलं आहे, थोडंसं मीठ घातलं आहे आणि 5-10 मिनटं मी बाजूला ठेवून देते आणि मग आपण ह्याचे डोसे काढून बघूया। मस्त ना, क्रिस्पी डोसे निघतात। तुम्हाला पण आवडली असेल रेसिपी तर नक्की ट्राय करून बघा। घाईच्या वेळी तुम्हाला खूप उपयोगी पडेल आणि अशाच छान रेसिपीजसाठी माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा। बाय, नंतर भेटू पुढच्या रेसिपीला। बाय।